नमस्कार. नमस्कार. बघा, करमाळा तालुका पोपळच गावी या ठिकाणी आलेलो आहे आपण. तर आपले एक शेतकरी आहेत, तर त्यांनी आपल्या तुरीच्या पिकाला जो काही रिझल्ट घेतलाय, तर त्यांच्याच तोंडून ऐकू. तर सर, तुम्ही बोलू शकताय. नमस्कार. मी पोपळज अमोल भाऊसाहेब गरड. मी ह्या शेतीमध्ये तूर पेरते वेळेस बघा, सरांनी काय केलंय, भुवस्त्र आणि ग्रोमॅजिक त्यांनी खतामध्ये मिक्स करून टाकलं होतं ना सर. हो खतामध्ये तुरीला जे तुम्ही खत पेरलं ते कुठलं पेरलं होतं? 15-15चं एक पोतं नाही 16-16चं पोतं एक होतं या तुरीसाठी हम्म. आणि मकासाठी 15-15 होतं. बरं बरं. आणि 16-16चं पोतं त्यांनी रासायनिक खतामध्ये मिक्स करून. फक्त एका तुमचं पोतामध्ये किती एकराचा प्लॉट आहे सर? हा प्लॉट आहे 4 एकराचा. 4 एकरचा प्लॉट आहे सरांचा. तर किती भुवस्त्र पेरलं सर तुम्ही? हे 4 एकरामध्ये 4 हे केले. सरांनी 4च बॅगा टाकल्या तरी बी. बघा मित्रांनो, म्हणजे एवढा जबरदस्त रिझल्ट आलाय. आज सर तुरीचं पीक मला वाटतं 70 दिवस झाले तुरीला. हो 70 ते 75 दिवस. आज बघा, कमीत कमी मला वाटतं एवढंच फुटवा तयार झालेला आहे याला. आणि आज कमीत कमी मला वाटतं एक खांद्याला तूर लागते जवळजवळ. म्हणजे उंची वगैरे पण खूप झालेली सर, बरोबर. झालेले. आणि फुटवा पण खूप जास्त निघलेला आहे. तर सर, तुम्हाला काय वाटतं की बाबा ह्यात 100% उत्पन्न किती वाढेल तुमचं ह्यावर्षी? मी काही वर्षापूर्वी तूर पेरलेली असती ह्याच ठिकाणी पेरलेली होती, पण मला असा रिझल्ट भेटलेला नाही. तर हे फक्त 70 ते 75 दिवसात हे माझी काढत्या वेळेस अशी होती आणि मी फक्त आपल्या इंडिया ॲग्रोची एक फवारणी घेतलेली आहे. सरांनी एक फवारणी पण घेतली मित्रांनो. 100% आपला शेतकरी समाधानी झाला पाहिजे. तर आपण इंडिया ॲग्रोमध्येच काम करतोय 100%. आणि सर, मला सांगा, आज कमीत कमी तुमचे एकरी उत्पन्न किती वाढेल अंदाजे? तुम्हाला काय वाटतं? एकरी उत्पन्न 3 ते 4 क्विंटल वाढायला पाहिजे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे, सरांचं म्हणणं आहे, इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरल्यामुळं 3 ते 4 क्विंटलने त्यांचं उत्पन्न वाढणार आहे. म्हणजे बघा मित्रांनो, 100% तुम्ही समाधानी आहेत का? हो समाधानी आहे. चालतंय, थँक्यू.